नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता चौथी कविता 6वी मुंगीताई, इंग्रजी मीडियम, विषय मराठी पाहणार आहोत. ऐका, म्हणा, वाचा. मुंगीताई, 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 तुम्हाला कधीच नसते घाई, गोळासाठी साखरेसाठी रांग सोडून धावत नाही. आता याच्यामध्ये मुंगीताई मुंगीताई, आपण मुंगीला ताई म्हटलेली आहे आणि मुलगा म्हणतो मुंगीताई मुंगीताई, तुला कधीच कशाची घाई नसते, तू गुळासाठी साखरेसाठी कधीही रांग सोडून धावत नाही. अशी माणसे सिग्नल तोडून इकडे तिकडे धावत असतात, पण मुंगी साखरेसाठी गुळासाठी आपली रांग कधीच सोडत नाही. दिवस रात्र चालत राहतात तरी तुम्हास थकवा नाही, मान वर करून तुम्ही बघत नसता कधीच नाही. दिवस रात्र मुंग्या ह्या चालतच असतात, त्या कधीच थकत नाहीत आणि त्या मान वर करून कधीच बघत नसतात. ते सरळ आपलं काम करत असतात, चालत राहतात इकडे तिकडे. मग पुढे, मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता घालता पिंगा, तिखटाची चव तरी घेतली का हो कधी सांगा. मग तुम्ही मुंगीताई आहे, ते नेहमी मिठाईचे पेटे, आपलं गुलाबजाम, लाडू, जे जे गोड पदार्थ आहेत, त्यांच्या भोवतीच त्या फेर धरत असतात, पिंगा घालत असतात. आणि त्यांनी कधी तिखट ही चव घेतली आहे का, हे मला तुम्ही नक्की सांगा. जीव एवढा तेवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी, गिरवली का कुठल्या शाळेत मुंगीताई तुम्ही पाठी. मुंगीताईचा जीव एवढा छोटा आहे, पण त्यांच्या अंगाची शिस्त आहे ती खूप मोठी आहे. तो शिस्त हा गुण आपण मुलांनी सर्वांनी शिकून घेतला पाहिजे, कारण की त्या एकदम शिस्तीत वागतात. आणि त्या एवढ्या शिस्तीत वागतात तर त्या कुठल्या शाळेत गेल्या असतील, असा मुलांना प्रश्न पडला आहे. आणि शाळेत जाऊन तुम्ही कोणती पाटी गिरवली आहे का, हा प्रश्न मुलांना पडलेला आहे. कल्याण कल्याण इनामदार यांची सुंदर कविता मुंगीताई मुंगीताई. आता आपण पुन्हा म्हणूया. मुंगीताई मुंगीताई, तुम्हाला कधीच नसते घाई, गुळासाठी साखरेसाठी रांग सोडून धावत नाही. दिवस रात्र चालत राहता तरी तुम्हास थकवा नाही, मान वर करून तुम्ही बघत नसता कधीच काही. मिठाईच्या ताटाभोवती फेर धरता घालता पिंगा, तिखटाची चव तरी घेतली का हो कधी सांगा. जीव एवढा केवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी, गिरवली का कुठल्या शाळेत मुंगीताई तुम्ही पाठी. अशा प्रकारे कविता संपून झालेल्या आम्हाला हे समजले. आता प्रश्नोत्तरे पाहूया आपण. प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तर, रांग सोडून कोण धावत नाही, तर रांग सोडून मुंगीताई धावत नाही. कोणत्या ताटाभोवती मुंग्या फेर धरतात, तर मिठाईच्या ताटाभोवती मुंग्या फेर धरतात. मुंगीच्या अंगी कोणता गुण आहे, तर शिस्त. अशा प्रकारे पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न झालेला आहे आपला. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. सिंह, सिंह कुठे राहतो, गुहेमध्ये. गाय, गाय कुठे राहते, गोठ्यामध्ये. मुंगी राहते वारुळात. साप राहतो बिळात. मुंग्यामध्ये कोणकोणते गुण तुम्हाला आवडतात ते सांगा. मुंगीताई सतत दिवस रात्र मेहनत करत असते. ती इकडे तिकडे न बघता स्वतःचं काम करत असते. आपल्या कामाचं ती धन्यता मानते. हे गुण मला तिला आवडतात. तुम्ही कोणकोणत्या रंगाच्या मुंग्या पाहिल्या आहेत, तर लाल, काळी या मुंग्या मी पाहिल्या आहेत. ई अक्षराने शेवट होणारे शब्द शोधा आणि लिहा. मुंगी ताई, ताई, माई, साई, अजून काय येईल शब्द, बाई, आहे. शब्द सगळे पूर्ण करा. मुंगी, गीत, तवा, वारूळ. पुढे, साखर, रवा, वांग, गवत. चौकटीत आपल्या कीटकांची नावे शोधा.
इथं आहे पहिला काजवा, भुंगा झालेला आहे. पतंग एक फुलपाखरू असतो. नागतोडा, माशी, मुंगी, रासकिडा, झुरळ, मधमाशी ही कीटकांची नावे आहेत. आता लिहिते होऊया. कडू, गोड, खारट, आंबट चवी असणाऱ्या पदार्थांची नावं लिहायची आहेत तुम्हाला. खालील गुणविशेष कोणत्या प्राण्याला? शेतकऱ्याला शेतात मदत करणारा बैल, घराची पारंपरिक प्राणी राखण करणारा कुत्रा, ओझे वाहणारा गाढव, सहकार्याने काम करणारी मधमाशी. आता इथं गिरणी आहे, इथे हार आहे. ह्याची माहिती लिहायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे आपला मुंगिता ही कविता झाली आहे. त्याच्यावरती प्रश्नोत्तर झालेले आहे. तुम्हाला कविता शिकवलेल्या आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचण्यास मदत करा. धन्यवाद.